माझ्या युवक मित्रमैत्रिणींनो, आठवड्यातून एकदा होणारी तुमची माझी ही भेट याची खरी मी पण आता आतुरतेने वाट पाहत असतो. कारण तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या मनाला माहिती झालंय की तुम्हीही वाट पाहत असता. मग मजा येते ह्या संवादाला. आज आठवण करून देतो की मागच्या एका कार्यक्रमात मी एका चित्रपटाविषयी बोललो की आयुष्यात मी पाहिलेला पहिला चित्रपट, आणि असं सांगून सस्पेन्स निर्माण केला होता की तो जो कोणता चित्रपट त्याविषयी आत्ता नाही नंतर कधीतरी बोलीन, ती वेळ आजची. खऱ्या अर्थाने चित्रपट पाहणे माझं जिथून चालू झालं ते आणि पहिलाच आणि खरोखर कोरल्यासारखा चित्रपट आहे. आज तागायत मला वाटत राहतं की असामान्य आहे. माझे HSCचे पेपर संपलेले होते, शेवटचा पेपर दिला आणि पेपर संपले मार्चच्या पहिल्या आठवड्यात. पुढे निकाल लागून पुढची कॉलेजेस चालू व्हायची होती. त्याला पार जुलै ऑगस्ट 4 महिन्यांची सुट्टी समोर पडलेली होती. एवढ्या प्रचंड सुट्टीत आता काय करायचं, तर मनामध्ये तर बाकीच्या योजना, खेळण्याच्या, ट्रेकच्या, मजबूत पोहण्याच्या, फिटनेस मिळवण्याच्या, हे तर सगळं होतंच होतं. पण शेवटचा पेपर टाकल्याच्या संध्याकाळी एक मित्र म्हणाला, चल सिनेमाला जाऊ. आता अनेक वर्तुळांच्या मध्ये ही प्रस्थापितच कल्पना की शेवटचा पेपर टाकायचा आणि पिक्चर टाकायचा. तो पाहायचा नसतो आणि सिनेमाला जायचं नसतं, पिक्चर टाकायचा असतो. मग मित्र म्हणाला, चल पिक्चर टाकू. अरे आमच्या डोक्यामध्ये चित्रपट म्हणजे काहीतरी वाईट, अशा संस्कारात, अशा ठिकाणी मी वाढलो. अभ्यास माझ्या परीने बहुधा बरा केला होता, म्हणजे टार्गेट कमी होतो असं समजू नका बरं का. पण सिनेमाला काय जा. पण हा मित्र म्हणला, चल सिनेमाला जाऊ. म्हणलं नाही रे बा. आज जर विचार करायला लागलो की हा जो कुठला पहिला चित्रपट आहे, हा पाहण्याचा निर्णय मी का घेतला की चल जाऊ तर खरं. केवळ पेपर संपले होते असं नाही आहे, केवळ मित्र म्हणला की चल आणि पेपर संपले तर आता ऐश करायची, तर काय करूयात, हे नाही आहे. मला अजूनही मागे वळून पाहताना वाटतं या घटनेला 28 वर्ष होऊन गेली. पण मला हे पक्क लक्षात आहे की चल जाऊ तर यात बघू तर खरं. हा निर्णयातला सगळ्यात महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे हा चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित आहे, ती कादंबरी मी आधी वाचलेली होती. ती भारतीय लेखकाची इंग्लिश कादंबरी आहे. त्यामुळे वाटलं की या कादंबरीवरचा चित्रपट जरा पाहू तर खरं, हे माध्यम, हा चित्रपट कसा आहे. कादंबरीचं मूळ नाव गाईड, लेखक RK नारायण, आणि चित्रपट तयार केला आहे तो तुम्ही देवानंद वहिदा रहमानचा असं समजू नका. गाईड हा चित्रपट पहिल्या नंबरनी आहे RK नारायण यांचा, दुसऱ्या नंबरनी आहे दिग्दर्शक विजयानंद याचा, तिसऱ्या नंबरनी मी म्हणीन आहे संगीतकार सचिनदेव बर्मन याचा, त्यानंतर क्रमांक येतो या चित्रपटाचा कॅमेरा लावणारा फोटोग्राफर जे फली मिस्त्री म्हणून त्याचं नाव त्याचा, त्यानंतर वहिदा रहमान, आणि देवानंद शिवाय तो सिनेमा पाहणं शक्य नाही म्हणून देवानंद. यानंतर माझे पाहायला सुरुवात झाली बरं का सिनेमे. गाईड पाहिला मी, एकदम भिडलाच, आणि सलग 3 दिवस जाऊन हा गाईड चित्रपट मी थिएटरला पाहिला. मनात RK नारायण यांची कादंबरी तर होतीच होती. RK नारायण केरळमधले कार्टूनिस्ट, RK लक्ष्मण यांच्या नात्यातले वगैरे. त्याच्यानंतरच्या काही काळांनी दूरदर्शनवर मालगुडी डेज ही सिरीज खूप गाजली आणि एका छोट्या मुलाचे छान रम्य विश्व, ते विलक्षण गाजलेला प्रकार आहे. मी RK नारायण आधीच वाचले होते. थोडंसं एक मोकळेपणाने वाक्य बोलतो, कोणाला बोचलं तर मला अधिक क्षमा करा. ते म्हणजे मला भारतीय लेखकांनी लिहिलेलं इंग्लिश साहित्य अजूनपर्यंत फारसं नाही अपील झालेलं मनाला. भारतीय लेखकांनी लिहिलेलं इंग्लिश, मी साहित्याबद्दल म्हणतो, लिटरेचर, नॉन फिक्शन नाही, वास्तवाबद्दल भारतावरचं लेखन नाही, साहित्य लिटरेचर. तर आवडण्याच्या जवळात जवळ गेलेले म्हणजे मुल्कराज आनंद, जे आपल्या दुर्दैवाने काही काळपूर्वी आपल्यातून गेले, आणि या मुल्कराज आनंद यांची अनटचेबल्स नावाची असामान्य कादंबरी, पानांच्या भाषेत छोटी आहे, पण मुल्कराज आनंद यांचं इंग्लिश, त्यांनी घेतलेला साहित्याचा फॉर्म, आणि अनटचेबल कादंबरीमध्ये त्यांनी तुमच्या माझ्याच समाजातल्या त्यावेळी अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या बांधवांचं दुःख
आणि नुसतं दुःख नाही मांडलं, उपाय पण सांगायचा, मांडायचा प्रयत्न केला. जे साहित्याचं काम आहे का नाही यावरनं अनेक ज्येष्ठ साहित्यिकही वाद घालतात. पण मला भावलेले भारतीय लेखकांचं इंग्लिश साहित्य यात मुल्कराज आनंद आणि उरलेलं एकमेव नाव आर के नारायण. मी सांगतोय की कृपा करून कोणी राग बाळगू नका. एव्हाना एवढा तर विश्वास बाळगाल की हे मी तुम्हाला वाचून सांगतोय की का ठरवलं गाईडला जायचं. कारण होतं हे मूळ पुस्तक ते भावलेलं होतं. ती कथा एका नर्तिकेची आहे, ती कथा एका पत्नीची आहे, ती कथा आर्किओलॉजीला आपलं आयुष्य समर्पण केलेला कादंबरीमधला तो दुष्प्रवृत्त माणूस नाही आहे तो, पण त्या समर्पणापायी त्याचं पत्नीकडे दुर्लक्ष आहे. त्या पत्नीलाही स्वतःचं व्यक्तिमत्व आहे, ती कलाकार आहे, पण तिची आई देवदासी नर्तिका, त्यामुळे हिला सार्वजनिक जीवन एक स्थान मिळावं म्हणून आईनी या एका व्यक्तीशी लग्न करून दिलेलं. तुम्हाला मी हे सांगतो की कादंबरीत तो व्यक्ती वाईट रंगवलेला नाही बरं का, बदफैली, ते सिनेमानी केलं. कादंबरीतला हा आर्किओलॉजीच्या संशोधनात इतका गुंतून गेला आहे की आपल्याला एक पत्नी आहे, ती माणूस आहे, तिला भावभावना आहेत, सुखदुःख, संसाराची तिची काही स्वप्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यामध्ये असामान्य गुणवत्तेची कला लपली आहे याचं याला भानच नाही. आणि ती कहाणी आहे राजू गाईडची, ज्याचा राजू स्वामी होतो, पण सिम्बॉलिक रूपामध्ये ती भारताची कहाणी आहे, भारताच्या भारतपणाची कहाणी आहे. चुकून येणारा अध्यात्म, न कळलेला धर्म, आणि तरी तो न कळत किती सहजपणे आपल्याला आपला स्व शोधणे, तो या समाजाच्या आणि विश्वाच्या स्वशी एकरूप आहे हे कळायला मदत करत, जीवनातली दुःख भोगल्यानंतर हे ऐहिक जीवन क्षणभंगूर आहे. गौतम बुद्ध म्हणतो तसं ते दुःखमय आहे आणि त्या दुःखावर मात करायची असेल तर आपल्या तृष्णांवर मात केली पाहिजे. सगळा गौतम बुद्ध सांगत नाही आहे, सगळे गांधीजी नाही, सगळे विवेकानंद नाही. गाईड कादंबरीत ते येतात कारण गाईड ही भारताची कादंबरी आहे. त्यामुळे गाईडच्या मध्यवर्ती काय म्हणायचं तर मी म्हणेन की तुमच्या माझ्या देशाची, तुमचा माझा स्व सांगणारी कादंबरी, ती मला विलक्षण भावलेली होती. त्यामुळे जेव्हा मित्र म्हणला चल, म्हणलं चल. गेलो, पाहिला, पहिल्या टायटलपासून आवडला. SD बर्मन यांचे आधी मागे ट्यून चालू होते, टायटल्स येत आहेत त्यावेळपर्यंत सचिनदांच्या स्वतःच्या आवाजातलं हे विलक्षण सखोल अर्थ असलेलं तत्त्वज्ञानाचं गाणं वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ हे चालू होतं. तुरुंगातनं सुटलेला एकागी राजू गाईड देवानंद कुठे जायचं, इकडे का तिकडे, या दुनियेत आपलं कोणी नाही म्हणून पळत सुटतो, ट्रक पकडतो, हिचहायकिंग करतो, पायात काटे रुततात, जोडे काढून फेकून देतो, अंगावरचे कपडे फाटतात आणि थकून भागून एका गावच्या बाहेरच्या असलेल्या मंदिरापाशी जाऊन तो झोपतो. इथपासून आयुष्याचा आधी फ्लॅशबॅक आहे. त्यामध्ये हा एक यशस्वी गाईड, अनेक भाषा येणारा, चार्मिंग, आकर्षक, विनोदबुद्धी असलेला, त्याचं मित्रांचं वर्तुळ मोठं आहे, प्रसिद्ध आहे, गावात येणारी लोक राजू गाईडचंच नाव विचारत येतात, असा राजू गाईड. त्याच्यावर जबाबदारी येते गुफा दाखवण्याची या आर्किओलॉजिस्टला. त्या दाखवताना त्याचा ही नर्तिका असलेली वहिदा रेहमानने अजरामर रोल केला आहे. सचिनदांनी दिलेलं संगीत अजरामर संगीत आहे आणि एक एक सूर सोन्याच्या नव्हे प्लॅटिनियमच्या वजनामध्ये तोलून घ्यावा इतका असामान्य आहे. पण मी हा दिग्दर्शकाचा सिनेमा यासाठी म्हणतोय कादंबरीकारांनंतरचा की कादंबरीतला आशय जवळजवळ तितक्याच असामान्य पद्धतीने विजयानंद यांनी आणला येतो. एक उत्साहाचा कालखंड असताना पिया तोसे नैना लागे रे आणि संबंध बिघडले, खोटी सहीवरनं पकडला गेला, त्यावेळेला ती नर्तिका असलेल्या रोजीनी त्याला संरक्षण दिलं नाही आणि कैसे क्या हो गया हे मांडणारा त्याची जी कोरिओग्राफी, त्यावेळेला प्रकाशाचा वापर, यातून कमालीचा एक हॉन्टिंग उदास असा सूर आपल्यापर्यंत आणून पोचवला आहे. हे दिग्दर्शकाचं कौशल्य विजयानंद. मग अटक झालेला, तुरुंगात गेलेला, एकटा पडलेला, त्यामुळे चोर ठरलेला, आईला दुःख, आधी यांनी या नर्तिकेवर प्रेम केलं, त्याला तिचं दुःख कळतंय. आर्किओलॉजिस्टची पत्नी असलेली, तिची कला ओळखली आणि जिला जीवन निराशामय वाटलेलं होतं,
ते आज फिर जीने की तमन्ना है म्हणणाऱ्या वहिदा रहमान वहिदाजी त्यांचं नृत्य, सचिनदांचं संगीत आणि नृत्यामधनं अर्थ बाहेर काढलेलं दिग्दर्शन हिंदी चित्रपटात नृत्याचं आणि त्यातही भारतीय शास्त्रीय नृत्याचं चित्रीकरण इतकं असामान्य दर्जाचं हे माझ्या पाहण्यात जवळजवळ नाही. दुसरे 1-2 येथील चित्रपट शंकराभरणम किंवा शिवरंजनी नावाचे इतकं असामान्य नृत्य त्यातनं मांडलेला अर्थ. पण मुद्दा हा आहे की ते राजू गाईडनी समजावून घेतलं, त्याबद्दल समाजाचे बोल अंगावर घेतले, आईला दुःख दिलं, मामाने हाकलून दिलं, पण तेरे मेरे सपने अब एक रंग है हे म्हणत तिला घेऊन बाहेर पडला. ती बनली एक विख्यात कलाकार. पैसा आला, पैशाबरोबर दारू आली, एकाकीपणा आला, सुख नाही आलं, परस्परांबद्दल संशय आला, दुरावा आला, पत्ते आले, जुगार आले आणि एक दिवशीच्या रोजीच्या नावाने केलेल्या सहीवरनं आली अटक. या राजू गाईडला जीवनाची क्षणभंगुरता आणि आपल्याला कुठे जाईल काही शिल्लक नाही, तो जातो गावाकडे. साधूंची जी एक टोळी त्या गावातून जाते ती पाहते की कुडकुडत एक कोणीतरी पांथस्थ पडलेला आहे. एक साधू आपल्या अंगावरचं भगवं वस्त्र काढून त्याच्या अंगावर घालतो. संस्कार आहे हजारो वर्षांचा. भगवा रंग म्हणजे त्याग, तपस्या. ज्यांनी जीवनातल्या कामनांवर, इच्छा आकांक्षां स्वार्थावर विजय मिळवला आहे आणि जी उंची तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता म्हणजे संन्यास आहे. त्यामुळे येऊन नमस्कार, मग ते गाव, त्या गावातला भोला, मग दुष्काळ, आपसात भांडणं आणि हा व्यावहारिक शहाणपण सांगायचा प्रयत्न करतो आता झालेला राजू स्वामी की असे भांडत राहाल तर मराल. आमच्या प्रत्येक गावामध्ये अशी काही भोळसट अशी भोलाच असे असतातच माणसं. तो पळत सुटून जाऊन गावाला सांगतो, स्वामी म्हणाले पावसासाठी मी उपास करीन. न ठरलेला, न सांगितलेला उपास अंगावर येऊन पडतो. आणि खरं म्हणजे कादंबरी आणि चित्रपट एका असामान्य उंचीला पोचतात ते इथे. संन्यासाची संकल्पना, या जीवनातली दुःख भोगल्यानंतर येणारी सहज आणि हसतमुख विरक्ती. आणि हा राजू गाईड, राजू स्वामी स्वतःशी बोलतोय की तू खरा असा आहेस का, आणि नसला तर आता त्यानिमित्ताने खरा व्हायला उपयोग होतोय का. मला आत्मावित्मा काही कळत नाही, पण असं मी म्हणल्याने गाव एकत्र व्हायला जो उपयोग असेल तर मी उपोषणाला बसतो. आपण सगळ्यांनी कादंबरी वाचली पाहिजे, चित्रपट पाहिला पाहिजे आणि कलेनी भारावून जाता नाही, हा जीवनाचा सखोल शोध घेत इच्छा आकांक्षांवर मात करून या विश्वाच्या कल्याणासाठी जगण्याची इच्छा आणि या विश्वाच्या कल्याणासाठी प्राणार्पण करणाऱ्या ऋषींची परंपरा गाईड आपल्याला सांगतं. म्हणून माझा तो अत्यंत आवडता चित्रपट. पुढचे समजावून घेण्यासाठी भेटूयात याच वेळी याच जागी. त्यावेळपर्यंत आणि कायम माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. हे एव्हाना तुम्हाला पाठही झालेलं असणार आहे.